नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत ना कोणताही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय शेअर करत नाही, तर एक वशीकरणाचा उपाय आहे असं मी म्हणेल। पण ना तंत्र ना मंत्र, म्हणजे कोणताही प्रकारचा मंत्र म्हणायचं नाहीये, कोणतेही तंत्र करायचे नाहीये, तरी पण या उपायाने तुम्ही एखाद्याला वशीकरण करू शकता। वशीकरण म्हणजे कसं ते पण तुम्हाला सांगते। बघा, तुमच्या घरातला एखादा व्यक्ती जो सतत दारू पितो, व्यसन करतो आणि तुम्हाला त्रास देतो, मग तुमचा नवरा असू शकतो, तुमचा सासरा, तुमचा भाऊ, तुमचे वडील, कोणीही असू शकतो। व्यसन करणाऱ्या व्यक्तीपासून जर तुम्हाला त्रास होत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिले आहे आणि तो पैसे तुम्हाला रिटर्न देत नाहीये, त्या व्यक्तीसाठी फक्त या दोन गोष्टींसाठी, एक तर व्यसन करणाऱ्यांपासून मुक्तता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखाद्याला पैसे उधार दिलेले आहे आणि तो पैसे आपल्याला रिटर्न करत नाहीये, अशा दोन व्यक्तींपासूनच तुम्हाला सुटका मिळण्यासाठी तुम्ही हा वशीकरणाचा उपाय करू शकता। खूप साधा सोपा उपाय आहे, यासाठी कोणतेही तंत्र, कोणतेही मंत्र आपल्याला लागणार नाहीये, तरी पण हा जबरदस्त वशीकरण उपाय ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवर बरोबर दुपारी व्हिडिओ येत असतात, जेणेकरून त्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही दुपारचा 12 वाजताचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की आजपासून आपल्याकडे ऑफर आहे। ऑफर कशावर आहे बघा, लवकरच गुरुपौर्णिमा येते, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, आज आहे 27 जुलै, 27, 28, 29 असे 3 दिवस आपण ऑफर ठेवलेली आहे। ऑफर काय आहे, कोणत्याही प्रकारचे 2 ब्रेसलेट, बघा आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे। धनयोग आहे, पायराइट आहे, नोकरीसाठी, व्यवसायासाठी फिरोजा, प्रेग्नन्सी ब्रेसलेट, ॲमेथिस्ट ब्रेसलेट आहे, एज्युकेशन ब्रेसलेट आहे आपल्याकडे, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे। त्यातले कोणतेही 2 ब्रेसलेट जर तुम्ही घेतले ना, 2 ब्रेसलेट, त्यावर एक तुम्हाला 7 चक्र पेंडेंट फ्री मिळणार आहे। हो, 7 चक्र पेंडेंट जे सगळ्या समस्येवर चालतं, जे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही वापरू शकतं, गळ्यामध्ये कोणत्याही चेनमध्ये कोणत्याही धाग्यामध्ये तुम्ही घालू शकता, असं 7 चक्र पेंडेंट तुम्हाला 2 ब्रेसलेटवर फ्री मिळणार आहे। 7 चक्र पेंडेंटची किंमत माहिती आहे का किती आहे? 7 चक्र पेंडेंटची किंमत आहे 999 रुपये। 999चा पेंडेंट तुम्हाला कोणत्याही 2 ब्रेसलेटवर फ्री मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या भरघोस छान अशा ऑफरचा फायदा घ्या। ऑफर पण आहे, पण लिमिटेड आहे। लिमिटेड कशी माहिती आहे का, फक्त पहिल्या 50 कस्टमरसाठी ही ऑफर आहे। 50 कस्टमर झाले, जर आजच्या आज 50 कस्टमर झाले तर ही ऑफर आपण लगेच बंद करणार आहोत, पण उद्या 50 कस्टमर झाले तर ऑफर उद्या बंद होणार आहे। त्यामुळे 3 दिवस ऑफर आहे आणि मग आपण करू निवांत ऑर्डर, हा विचार करू नका। जेव्हा तुम्हाला ही बातमी मिळेल की ऑफर चालू झाली आहे तर पटकन ऑर्डर करून मोकळं व्हायचं, का तर ऑफर ही कायम लिमिटेड आपण ठेवत असतो आणि लिमिटेड स्टॉक आपण अवेलेबल केलेला आहे। 7 चक्र पेंडेंट आपण फक्त आणि फक्त 50 स्टॉक तसा अवेलेबल केलेला आहे, त्यामुळे 50च पेंडेंट आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यामुळे 50च जणांना ते फ्री मिळणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ दुपारी बघताय, 4 वाजले असेल आता बघा, 4 नंतर हा व्हिडिओ पोस्ट होईल किंवा दुपारी 2 नंतर पोस्ट होईल हा व्हिडिओ, पण ऑफर तर सकाळपासून लावलेली आहे। दुपारचा 12च्या व्हिडिओ नंतर ऑफरला इतका सुंदर प्रतिसाद आहे की ऑलरेडी 7 ते 8 बुकिंग आपले झालेले आहे। त्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नका, पटापट जाऊन तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन मेसेज करून तुमच्या पेंडेंटची कोणत्याही प्रकारच्या 2 ब्रेसलेट आणि त्यावर एक पेंडेंट फ्री मिळवा अशी ऑर्डर बुक करू शकता। चला मग तुम्हाला उपाय सांगते। हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त रविवारी करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर तो व्यक्ती तुमच्या जवळपास असणं गरजेचं आहे बरं का। तो व्यक्ती आहे दुसऱ्या शहरात, मी आहे दुसऱ्या शहरात आणि मग उपाय करू का, तर नाही, हा व्यक्ती तुमच्या जवळपास असणं गरजेचं आहे। उपाय करताय ना तर व्यक्ती जवळपास असावा, फक्त आणि फक्त रविवारी उपाय करा। येणारा पुढचा रविवार आहे, तुम्ही हा व्हिडिओ तोपर्यंत सेव्ह करून ठेवा। फक्त आणि फक्त रविवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी एक आपल्याला पंती घ्यायची आहे, त्याचबरोबर 5 ते 6 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहे। कमी घेऊच नका, 5 ते 6 कापूरच्या वड्या घ्या। पंती घेऊन तुम्हाला बसायचं आहे, ते म्हणजे उत्तर दिशेला तोंड करून। उत्तर दिशेला तोंड करून बसायचं, आपल्यासमोर आपल्याला पंती ठेवायची, त्यामध्ये कापूरच्या वड्या आहे, एक माचीस बॉक्स घ्यायचा आणि एक नेल कटर घ्यायचा आहे।
नेल कटर घ्यायचं. काय करायचं, आपली जी नेल आहे ना, नखं आहे ना, ते नखं आपल्याला नेल कटरनी कट करायची आहे. आता काही जण म्हणाल ताई नखच नाहीये, तर मी म्हणेल थोडंसं नखं वाढवून द्या, कारण की आपल्याला आपली नखं त्यासाठी लागणारच आहे. नेल कटरने नखं कट करायचे, सगळ्या बोटांचे, पायांचे सगळे नखं कट करायचे. जेवढे काही नखं होईल ते सगळे नखं त्या पंतीत टाकायचे आहे, जिथे आपण कापूर टाकला आहे. तो कापूर प्रज्वलित करायचा, तो नखांसोबत संपूर्ण जळून जाईल. सगळं जळून शांत होईल. तिथे खाली थोडीशी का होईना राख उरणार आहे, कारण नखांची राख होत असते. थोडीशी राख उरेल, ती राख आपल्याला एखाद्या पुडीमध्ये तुम्ही गोळा करून घ्या. आता तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देते, जी दारू पिऊन वगैरे तुम्हाला त्रास देते, त्या व्यक्तीच्या ती राख पायाखाली येईल, ती व्यक्ती त्या राखीवर पाय टाकेल, अशा प्रकारे ती राख तुम्हाला टाकायची आहे. किंवा एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही पैसे दिलेले आहे आणि तो व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न करत नाही, तर त्या व्यक्तीच्या पायाखाली येईल, फक्त त्या व्यक्तीच्या बरं का, दुसऱ्या व्यक्तीच्या नाही, त्या व्यक्तीच्या पायाखाली ती राख येईल. या पद्धतीने तुम्हाला ती राख टाकायची आहे. त्या व्यक्तीने एकदा का त्या राखीवर पाय दिला की पूर्णपणे जो काही उपाय आपण केला तो त्या व्यक्तीवर लागू होईल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती त्या उपायाने पूर्ण होईल. साधा सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे. एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला ऑफरमध्ये ब्रेसलेट ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, 27, 28, 29 3 दिवस ऑफर आहे. पटकन जाऊन ऑर्डर बुक करू शकता. चला मग आजचा उपाय कसा वाटला तो कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.